साहेबराव, अरे राणा आला. सावकाश. ये बरकत बस मी आलो जरा. बस. राणा बघ, तुझं शेत जसं तसं ठेवलंय बघ. वहिनी, आता राणा आलाय, तुम्ही बी आलाय, तेव्हा तुमचं शेत तुमच्या ताब्यात घ्या आणि मला काय करायचं सांगा. बरकत, जा कुदळ फावडा घेऊन ये. त्याच काय, फुलझाड लावायचे असेल तर पहिल्या जमिनीत सऱ्या पडायला पाहिजे. आलंच. बरकत, आम्ही बी या शेताचं मालकी नाही, जरा आमासनी बी विचारत जा. राणा भाऊजी, तुमच्या चेहऱ्यावरची खुशी बघून लई बरं वाटलं बघा. बरं चला आता पटाक दिवशी कामाला सुरुवात करू. बरं, सऱ्या तुम्हीच पाडणार आहे ना ग? नाही म्हणजे जमल ना ग तुम्हासनी? राणा, हे घे, आणलं बघ. राणा, काय झालं? चल की, काय करायचं सांग की आम्हाला. अरे बरकत, बरं आहेस ना बाबा? हा, अरे आमच्या राणा भाऊजींचा पाय बघ, असं दुखऱ्या पायाने जमणार आहे काय? त्यासनी जमणार आहे का? उगा जखमेवरची खपली काढायलायस बाबा, नगा असं करूस. अहो, त्याला कुठं काम लावणार आहे? त्यानं फक्त सांगायचं, काम मीच करणार आहे सगळी. काम तू करणार? जीव केवढा आहे बघ तुझा, आधी म्हणा आम्ही करणार. दाखले सुनबाई, अहो नुसतीच बडबड करायची असेल तर आल्या पावली परत वाड्यावर जा. नाही तसं ना मामांजी. तसं नाही तर काय. ए बरकत, ते फावडाने कुदळ दे सुनबाईच्या हातात. दे दे, बघू त्यांच्यात तरी किती जीव आहे.
चंदा थोरलं ते मला बी सांगा की काय काम असेल. राणा तू सांग की मला काय काय करायचं, मी करतो सगळं. वहिनी म्हणते ते बरोबर आहे, मला नाही जमणार ते. अरे राणा हाडाचा शेतकरीच मरदा, असं कसं जमणार नाही. अरे माती म्हणजे राणा तुझं सर्वस्व. अरे आज न उद्या तू परत मातीत उतरणारच की. पैलवान खरं का नाही? आता मी शेतकरी बी नाही, पैलवान बी नाही. अहो तुम्ही इतर लोक काय म्हणतात त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्हाला मनापासून काय वाटतंय ते सांगा बरं. माझं मन काय सांगतंय माहितीये का? काय सांगते वहिनी? आता ह्या पुढे आपण राणाजी जसं सांगतात ना तसंच सगळं करायचंय. ह्या नव्या जमिनीवर आपण फुलझाडं लावणार आहोत. बरोबर ना? भारी आहे की, लय भारी आहे. काय राणा अहो तुम्ही असे गप्प राहून माझ्या जमिनीवरची फुलझाडं खराब नका करू. नीट पेरणी झाली पाहिजे की नाही. मग चला आता उठा. आता मी चला म्हणते ना, चला. तुम्हाला खूप मस्का लावायला लागतो बरं. धरा चला बरं. भाऊजी चल 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 चला. चला. हिची जमीन म्हण आणि हिची फुलझाड म्हण, काय खरं नाही बाबा तुमचं. संदीप अरे सरे आधीच पाडून ठेवलेत की. ते राणा नव्हता तेव्हा लई कटाळायचा बघा, मग बसल्या बसल्या जरा केलं काम. राणा आल्यावर कधी बी पेरणी करूया म्हणाला असं वाटलं मला. अरे चांगलंच केलंस की मग. आता काय नुसती फुलझाडं लावली की झालं. काय राणा सांगा आता काय करायचं. चला आपण पहिलं रोप तुमच्या हातून लावूया. धरा. नको नग काय नग राणा लाव की. अरे चांगलं कष्टाच्या हाताने सुरुवात करायची असती मर्दा. लाव तू. हो आणि ह्या जमिनीवर फुलबाग व्हावी अशी तुमचीच इच्छा होती ना. घ्या बरं. अहो मी घ्या म्हणते ना, घ्या ना. आम्ही काय म्हणतो सौबाई, तुम्ही समधी बळजबरी का करायला असं त्यांच्या बरोबर, तेच कळणं झालंय बघा आम्हाला. नाही म्हणजे मनात नसताना उगाच जुलमाचा रामराम कशाला. रानाला पण जुलमाचा रामराम वाटत असेल तर राहू द्या. अंजली तू घे फुलझाड लावून. घे घे. बरकत द्रौपदी या
अरे वा, वहिनीच्या मालकीच्या जमिनीवर पहिली पेरणी झाली बघ. हो, आता ह्या रोपाचं झाड होऊन त्याला फुलं येईपर्यंत तुम्ही बरं व्हायचं आणि माझी खात्री आहे हे नक्की बरे होणार. अरे वा, म्हणजे या फुलझाडासनी फुलं आली की रानात बरं होणार वे? हो, होणारच. वा, मग तर या झाडाला फुलं लवकरात लवकर यायला पाहिजेत. अहो येणारच की आबा, लवकरच येणार बघा फुलं. काय राहणार आणि या झाडाला फुलं आलीच नाहीत तर चला आपण बरोबर रोप लावून घेऊ. या चला. बरकत, रोप दे इकडे. द्या. अजून कशी आली नाहीत समधी? देवा, समद नीट होऊ दे बाबा. काय झालं गोदक्का? अरे राणा शेताकडे गेलाय. मी बी जेवण घेऊन जाणार होते, पर सूरज म्हटला घराकडे यायलोय. काय झालं असेल तिकडं? तुम्ही काय बी काळजी करू नका गोदक्का. अहो राणाचा शेतात गेलाय म्हणल्यावर लय खुश असणार बघा. राणा लई दिसानं घराबाहेर पडलाय. जे व्हायचं ते चांगलं होऊ दे. होणार गोदक्का. अहो राणादा बरं व्हावं म्हणून घरातली समधी झटाल्यात नव. देवाची पूजा बी कराल्यात. मी आणि मारुतीची पोथी बी वाचल्यात. आता एवढ्या समध्यांची पुण्याई म्हणल्यावर राणादा एकदम बरा होणार म्हणजे होणार बघा. तुझ्या तोंडात साखर पडू. आता राणा शेतात गेलाय म्हणल्यावर त्याला बरं वाटणार म्हणा. आता ह्या समध्यातनं नीट पार पडू दे. माझा राणा बरा होऊ दे बघ. होणार गोदक्का. अहो थोरल्या वहिनी साहेब राणादाची काळजी घ्यायलात म्हणल्यावर राणादा एकदम बरं होणार म्हणजे होणार बघा. तू म्हणतोयस तसंच होऊ दे. आला बघ माझा राणा. आणि ठीक आहे, हळू हळू पाय सांभाळू. हात हात. ये पुढे दार लाव. जर हळू 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 हळू. राणा, कसं वाटलं शेतात जाऊन? बरं वाटलं ना? गोदक्का, मी राणादाला वर घेऊन जातो. बर बर. दमला असशील तू, आज जाऊन आराम कर. जेवण गरम आहे, जेवून घ्या. चल. हळू. गोदक्का, आमच्यासाठी बी जेवण बनवलंय ना ग? का नुसतं तुमच्या लाडक्या माणसांसाठीच बनवलंय? समध्यांसाठीच केले. उपकार झालं हो गोदक्का. नाही काय आहे, तुमच्या लाडक्या माणसांच्या चेहऱ्यावर आता 12 वाजल्यात बघा. तेव्हा खात्याल का नाही काय माहिती नाही. हा पण आम्ही खाणार आहे. आम्हासनी लई भुका लागल्यात बघा. तेव्हा काळजी करू नका. तुमच्या हातचं खायला आम्हासनी नेहमीच आवडतंय. काय चंदाराणी? तुम्ही अजिबात काळजी करू नका बघा.
मी हाय की तुमच्या बरोबर खायला. कधी बी एकटं पडू देणार नाही बघा तुम्हाला. जेवण तयार ठेवा गोदाक्का. शेताकडे नेऊन बी राहणार काय फरक पडला नाही. गोदाक्का लई प्रयत्न केले पण रानाचा मूडच काय बदलला नाही. अहो अंजलीने पण पोट तिडकीने सांगितलं पण काय ऐकलं नाही रानाने. मामांजी मामांजी लहान तोंडी मोठा घास घेतो बघा. राणा भाऊजी म्हणजे काही शाळेतलं एखादं बारकं पोर आहेत का हो? मास्तरानं सांगितलं आणि विद्यार्थ्यांना ऐकलं असं होत नसतंय. हे आता जाऊबाईसनी कळायला पाहिजे का नाही? आम्ही एवढं कळवळून सांगायलोय एवढी घाई बरी नाही, एवढी घाई बरी नाही, पण या घरात आमचं कधी कुणी ऐकतच नाही. सारखं आपलं जाऊबाईंचंच ऐकायचं असं कुठल्या शास्त्राबिस्त्रात लिहिलंय काय? म्हणजे ते राणा भाऊजींच्या माग का नाही नष्टर लागलंय बघा. कुणाची बाधा झाल्या कुणाच ठाव. ताईसाहेब ते तुमच्या पप्पांच्या वळखीमध्ये एक महाराज आहेत बघा. हा बरी आठवण केल्यास ग चंदे. मामनजी ते आमच्या गावी का नाही आमच्या पप्पांच्या बळकीचा एक महाराज आहेत बघा. कुणाला काय लागारल्या बिगारलं झालं असेल का नाही की झटकन उतरवतोय तो माणूस. त्यासनी बोलवू काय? नाही आम्ही फोनच करतो त्यासनी. नाही माझा असल्या भाकड कथांवर अजिबात विश्वास नाही. तुमचा नसल जाऊ बाई पण आमचा विश्वास आहे. अहो आम्ही काय कुणाचं वाईट व्हावं म्हणून बोलायलोय काय? काळजी वाटते हो आम्हासनी आमच्या राणा भाऊजींची. कसम ती काळजी आपलं तुम्हीच करणार आहे. यांचा प्रॉब्लेम मानसिक आहे. तो नीट पद्धतीनं सोडवायला. तेव्हा काय बोलायला त्या बरोबर आहे. या असल्या अंगाऱ्या धुपाऱ्यांना या घरात थारा नाही. आणि अंजलीने तुम्हाला सांगितलंय ना रानाची मानसिकता ठीक नाही म्हणून. ठीक आहे ठीक आहे. कुणाचा विश्वासच नाही तर काय करणार आहे म्हणा. त्या मोडक्या पायी आमची अक्कल काढायलेत ते काय नाही. या मोडक्या सकट समद्या घराला येड ठरवल्या बिगर आम्ही राहणार नाही.